अरे सगळं काही तू काही कामाचं नाही. गुरु, सगळ्या लोकांनी तुमची छी थू का केली याचा विचार केलात का कधी तुम्ही? नाही बाबा. गुरु, गुरु तुम्हाला चिखली मुखवटे घालून कधी जगता झालं नाही बघा. मुखवटे न घालता जगणारा माणूस या जगात जगायला नालायक ठरतो माहितीये? अहो, स्वच्छ सूर्यप्रकाशातही स्वतःचा वेगळा तारा शोधून त्याच्याकडे एक डग पाहणारे तुम्ही. खरे डोळे आत्म्याच्या खोबणीत बसवलेले असतात याचे भान तुम्ही ठेवले. मग हा माणूस भयंकर आहे, अशुभ अभद्र बोलतो आणि कधी ना कधी याच्या शब्दातून क्रांती घडू शकते असे लोकांना वाटणार नाही तर काय? तुम्ही गुरु या समाजाला दिशा दाखवायला गेलात आणि याच समाजाने तुमची असली दशा करून टाकली. तुमचं चुकलं काय माहिती का गुरु? तुम्ही खऱ्या तोंडाने काल्पनिक भाकरी खाण्याचा प्रयत्न केला. तुमचं ठीक आहे, पण माझं काय? हे एवढे कलिंगडावर डोके ठणठणीत खांद्यावर शाबूत असताना निव्वळ तुमच्या शब्दांच्या जाळ्यात अडकून तुमच्या बरोबर मी माझेही हसे करून घेतले, आयुष्याचे मातेरे करून घेतले मी. हे बघ, अरे मी हा सुरुवातीपासून असा असाध्य वेळा आहे आणि ही गोष्ट तुलाशी माहीतच होती. तरीही तू माझ्या मागे अनुयायी म्हणून आलास, भटकलास. याचे खरे कारण म्हणजे तुला माझ्याविषयी आपुलकी होती असे नाही. मग तर असल्या माझ्यासारख्या वेळपटाचे जगात काय होते हे तुला जवळून बघायचे होते नाही का? हो, हवं तर तसंच समजा. अहो काय करणार? हे बघा ना, हे काठोडे चिकटले माझ्या पाठीवरती कुबडासारखे. अहो गुरु, तुमच्या तात्विक शब्दांनी वाटलेल्या कागदांचे गोळे आहेत. काय करणार? अहो तुमच्यासाठी व्हावे लागले हे वेडगळूच आहे. अरे मग फेकून का नाही दिले तितक्या वर्षात? असं फेकून देता येतं का हे वेतळोज आहे? अहो गुरु, एक वेळ डोक्यावरचं ओझं फेकून देता येतं, पण डोक्यातलं ओझं कधी फेकता येतं का? कधी ना कधी कुणाच्या तरी कामी येईल म्हणून सांभाळल्या त्या कागदांच्या चिंध्या. काही नाही. निदान माझ्यावर माती ढकलताना टाकून देत बाबा, त्याच्या टाकून देत. अरे नाही तरी आता गुरु सावकाश. असलं काही बोलायचं नाही या वेळी. या. अहो गुरु आहात तुम्ही माझे, असं बोलून कसं चालेल? या सावकाश. आता पडा बरं, काही वेळ आराम करा. सावकाश. आता जरा आडवं पडलं तेव्हा जरा बरं वाटलं बघ. अरे वर ढगाकडे बघ, तुला काय दिसते बघ. झालं का तुमचं ते झेंगाट पुन्हा सुरू? अहो गुरु, जरा आडवा पडला की लगेच काय दिसू लागतं तुम्हाला? ढगांमध्ये काय, झाडांमध्ये काय, सावल्यांमध्ये काय? अरे बघ वरती. अरे दिसतोय का? त्या पांढऱ्या खडकावर उभा असलेला सैनिक दिसतोय त्या ढगांमध्ये? हो. आणि उभा सैनिक? हो. गुरु, ऐका मग आता या क्षणी मला तिथे माझा मागच्या जन्मीतलं बाप भडा ओकताना दिसतोय. ती बघा उलटी झाली. अरे मग सुलटी कर बाबा. उलटी फार वाईट असते रे. ती थांबवताही येत नाही आणि गिळताही येत नाही. गुरु, तुम्ही थांबवणार आहात का आता? नाहीतर मीच ओकतो एकदाचा आणि तुमचे ते गिळलेले सगळे तात्विक शब्द फेकून देतो बाहेर.
अरे ओकण्यासाठी पोटात काही असावे लागते हा? आता मात्र हस्त झाले हा. बरं गुरु, मेंदूतून उलटी करण्यास काही सोय असते का? अरे अरे पोटात काय आणि मेंदूत काय, मुळात काहीतरी असावे लागते म्हटलं हा. बरं ते जाऊ दे. हा हेच चुकत केलात बरं तुम्ही. अहो तुम्हाला दिसणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही या समाजाला दाखवायला गेलात आणि ती त्यांना कधी दिसणारी नव्हतीच. गुरु, अहो गुरु, अहो असे तंतोतंत दाखवता येत असतं का कधी कुणाला? सांगा ना मला. अरे अरे मग त्यात माझा काय दोष हा? सांग ना. आता आता ते झाडच बघ समोरचे हा. इतर साऱ्यांना ते निवड दिसत असेल, पण मला तर खोल अंधारातील त्याच्या हजारो मुळांपासून तर पानापर्यंत झिरपणारा रस दिसतो. पाने झपाझप वाढतानाचा आवाजही ऐकू येतो हा. गुरु, तुम्ही आता मला जगू देणार आहेत की नाही? अहो एकदा डोकं जुलीसारखं पेटलं की हिरवा सूर्यास्त दिसतो. अहो त्या तिकडे आपल्या सत आणि संकडे बघा. अहो ती गाढवं देखील तुम्हाला जांभळे दिसतील का बघा? नाही, अगदी जांभळी नाही, पण निळसे दिसतात आपली गाडी. अरे मी एकदा लिहिले होते, गाढव स्वतःला खेचर समजू लागले. हो, गाढव स्वतःला खेचर समजू लागले की खेचर स्वतःला घोडा समजू लागतो, आणि खेचर स्वतःला घोडा समजू लागले की घोडा स्वतःला गाढव समजू लागतो. अरे समजायला काय हरकत असते? अहो गुरु, सोडा होते गाढव घोड्याचे. अहो मी माणसासारखा माणूस, मी स्वतः शुद्ध गाढव ठरलोय बघा, म्हणे समजायला काय हरकत आहे? गुरु तुम्हाला या जगाचे डावपेच कधी समजलेच नाही. इथे फक्त एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे आपले पोट भरले आहे किंवा नाही याची रोखोक झाली, बस. गुरु हे घ्या, एवढीच राहिली. ही कुठून आणली आणखी? हो बाजूच्या शेतातलं चोरली आज. घ्या. काय? नको बाबा, तूच खा. गुरु जर आपले पोट रिकामे असेल ना, तर जगातली असली सगळीच खुळसट पुस्तकं त्या खळग्यात टाकली तरीही ते भरले आहे असं समज निर्माण करता येत नाही. आणि ते जर भरले असेल तर असल्या पुस्तकांचे दाखले घ्यायची गरज नाही. गुरु जे तत्वज्ञान भाकरी भोवती फिरत नाही ना, त्या तत्वज्ञानाला कोरड्या खर्जे एवढीच किंमत असते, ती सुद्धा पोटात जाणारी भाकरी. म्हणून म्हणतो घ्या घ्या. बरं दे बाबा दे. खा आणि आता गुमाने पडा. हा. आणि हो गुरु, आता काही वेळ मी कुणाचाच नाही. हा. काय एक जण आपले तत्वज्ञान जोजावता नाही का? अरे तो वेळाला बघ तुझ्या. झोपू द्या हो. अरे आता पुन्हा मला वेळावून दाखवायचं. वेळावून दाखवेल. अरे बाबा, अरे चल, अरे झाली का तुझी तयारी? अरे चल चल चल. अरे मला वेळ नाही फार आता. नाही नाही म्हणजे अजून तयारी करण्यासारखे असे काही उरलेच नाही. आणि तू परत इतक्या दुरून आलाच आहेस तर रिकाम्या हाताने नको जाऊस तू. रिकामे हात? अरे कुठे हात? अरे हात कुठे आहेत मला?
हो, तेही खरंच म्हणा. सगळ्याच भ्रमांसारखा हा देखील एक भासच. अरे, इतके सारे जगून झाल्यानंतर हाताशी काय उरले ते पाहायला गेलो तो लक्षात आले मला कधी हातच नव्हते. आणि तुला म्हणून सांगतो, इतके सारे चालून झाल्यानंतर पायाखाली काय उरले ते पाहायला गेलो तो लक्षात आले मुळात मला कधी पायच नव्हते. वा 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 वा. माणूस, अरे माणूस आपल्या 4 पायांपैकी 2 पायांना हात समजू लागला आणि म्हणून असा हा गोंधळ झालाय. अरे कसले हात आणि कसले पाय हा? आणि शिवाय मी काय दुरून बिरून आलो नाही अजिबात हा? अरे मी काय असा उपट सुंबासारखा बाहेरून येत नसतो बर का. उलट मी बाहेर पडत असतो तुमच्यातून. चल आता वेळ नाही मला फार. हा हे बघ ना, बघ आणि ओळख. तूच नाही का या गोळ्यात तुझे तत्वज्ञान पाजरले होते. गोळा क्रमांक 674. म्हणजे या गाठोड्यातील प्रत्येक गोळ्याला अनुक्रमांक देत वाटतंय तू. नुसताच क्रमांक नाही. अरे, बाहेरून तो गोळा निव्वळ बघितला ना तरी त्याच्या आकारावरून मी सांगू शकतो की मी त्या कागदावर काय लिहून ठेवले आहे ते. तू वाच. नाही. अरे, कळत असेल ना तर खरंच वाच. शाईची वेडी वाकडी उमराटी अक्षरे कागदावर उमटवली म्हणून जगात कुणी काही फार शहाणा ठरत नाही. माणसामध्ये हावरटाप्रमाणे ऋतून बसलेली प्रसिद्धीची लालसा आणि त्याच पोटी त्याला जन्मभर करावी लागणारी स्वतःची फसगत. यामुळे काय होते की ज्या गोष्टी त्याला कळल्या पाहिजे त्या मुळीच कळत नाही त्याला. आणि ज्या गुणाचे आकलन आपल्याला झाले असा साक्षात्कार त्याला होतो तो देखील एक भ्रमच करतो. वा. आणि तिथे तो शेवटी अज्ञानीच राहतो. अरे तू माझंच मला काय वाचून दाखवतो. अरे, तुझं स्वतःच तत्वज्ञान ऐकव की मला. जाता ऐकव. तत्वज्ञान माझे तत्वज्ञान. हो, माझे. अरे बाबा चल, मला उशीर होतोय. अरे, हे तो म्हटलं ना, पण आधी तुझे ते तेवढे तत्वज्ञान. तत्वज्ञान हा, म्हणजे तुला आता माझे तत्वज्ञानच ऐकायचे. हा, सांग हा. तत्वज्ञान, माझे तत्वज्ञान. ठीक. अरे बाबा चल, मला उशीर होतोय. अरे एवढेच आहे माझे तत्वज्ञान.
बाकी कसले आले तत्वज्ञान माझे तर्फे काढ. हा? घे हे घे आता माझे तत्वज्ञान. याचा पुढे तुझे तत्वज्ञान आणि या बोड्याचा मागे माझे तत्वज्ञान. हा? आणि दे याला नवीन अनुक्रमांक दे. काय काळाचे असे स्वतःचे काहीच तत्वज्ञान नाही की तो हयातभर अशी आमच्या सारख्यांची बोचकीच आम्हाला सारखी वाहतच राहणार. निचे अमुक म्हणाला, सायक्रेटिस तमुक म्हणाला, एरिस्टॉटल असे म्हटला होता, ताओच्या मते तमुक. अरे काय इतकेच सांगत बसणार काय तू? हा इतकेच सांगत बसणार? असं हा. आ? अरे आता कशाला आणखी ओझे ते? काय नाही माझ्या तत्वज्ञानावर बोळा फिरवतोय. हा? बोळा क्रमांक 999. आणि हो पुन्हा जशाच्या तसा चुरगाळून ठेवतो बोळा. हो नाहीतर क्रमांक बदलेल ना बोळ्याचा. असं अरे आकारालाही महत्व असते म्हटलं फार. बर जाऊ दे. तू माझे तत्वज्ञान ऐकायचं. हम्म. तू कधी एक बाजू असेल नाणं बघितलं नाणं? किंवा एक बाजू असेल कागद बघितलाय का? नाही ना? अरे बाबा जे काही येते ना, अरे जे काही या अस्तित्वात येते ना, ते असे जोडी 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 जोडीनेच येते. बरं जाऊ दे ते सोड. मला एक सांग, या सगळ्यांनाच पडलेला एक प्रश्न, सर्वात कठीण प्रश्न सांगतो का? सांगता हे बघ, कोंबडी आली की अंडे? अरे अरे या प्रश्नाचं खरं उत्तर अंड्यासहित कोंबडी हेच आहे. अरे अरे हेच तर सांगत होतो ना मी या जगाला. पण इथे समजून घेणार कोण? हा? अरे अरे माझे असे हे त्रांगडे झाले कारण मी ठरलो लेखनी बहादर तत्वज्ञानी, काळाच्या पुढचे लिहिणारा. पण आपण जे लिहितोय ते कुणाला सध्याच काय तर आणखी 5-50 वर्षे उमजणारे नाही. अरे हे मी कधी लक्षातच घेतले नाही. कधी लक्षातच घेतले नाही. अरे तू काळाच्या पुढे लिहित गेलास आणि म्हणून कालबाह्य झालास. हा. आणि मला असे पुढे पिढे जाणारे नाही चालत अजिबात. माणसाने कसं काळाबरोबर काळाचे बोट धरून चालावे. अरे वेड्या, माझ्याशिवाय पुढे जाणारच कसे तुम्ही आणि तुमचे तत्वज्ञान? आणखी जरा फिदी अरे हातात घुंगरांची काठी आली की सारे जग जिंकणारा सम्राट झालो आहोत आपण. असा का तुझा पुढा समज आहे? हा? अरे तुला माहित नसेल, माझे हे तत्वज्ञान नष्ट होणारे नाहीये रे. नष्ट होणारे नाहीये. आज ना उद्या कुणाला ना कुणाला त्याचे महत्व पटेल. आपली जीवनसूत्रे व्यवस्थित त्यांना त्या. शेवटी सत्याचाच विजय होतो. सत्याचाच. समजले? आणि माझी बाजू तर चिरंतन सत्याची आहे. खोटी हो महाराज हो. शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्रिवार सत्य आहे खरे. पण ते तू म्हणतोस ना त्या अर्थाने नव्हे. अरे शेवटी सत्याचा विजय होतो या वाक्यातील सर्वात मोठी व्यक्ती शेवटी या शब्दात. म्हणजे शेवटी माझ्या पाशी जेवून थांबते सारे. सारे काही संपून गेल्यावर
सर्व काही उलटा पालट झाल्यावर पार शेवटी सत्याचा विजय होतो. अरे पण त्यावेळी त्या विजयाला काडीची ही किंमत उरलेली नसते. हे सगळं काही संपून गेलेलं असतं. आता कसं लाख मुलाचं बोललास बघ. अरे मी प्रवासाला निघालो ना तेव्हा नुकत्याच गर्भातून जन्मलेल्या बाळाच्या उत्साहाने निघालो होतो. तुला माहित नसेल रे, मी भिकाऱ्यांच्या शेजारी बसून एकाच ताटात जेवलो आहे. तर धनगरांच्या सानिध्यात टेकड्यांवर रात्री काढल्या आहे. तर कधी सम्राटाच्या महालात सोन्याच्या ताटातले हे अन्नही नाईलाजाने चिवडले आहे. तरीही शेवटी एक गोष्ट मला कळून चुकली. मी एक अगदी पूर्ण असा ठेवला आहे. पण इतर माणसे नेमकी कुठल्या बाबतीत शहाणी आहे हेही मला कधी समजले नाही रे, कधी समजले नाही. तुझा माझ्यावर जरा जास्तच लोभ दिसतो वाटत. याला कधी नाही दिसलास तू? आताही याला उठवले की तू पुन्हा गायब होऊन जाशील. फरार माहितीये मला. अरे आता यात माझी काय चूक? मी काही कुणाला असा आवर्जून घ्यायला जात नसतो की घ्या पत्रिका लग्नाला यायचं. हा अरे मी फिरत असतो सारखा घड्याळ पावलाने. हा ज्याची वेळ आलेली असते ना किंवा ज्याला माझे तोंड पायाचे वाटते ना त्याला माझे दर्शन करते. तेच ते तुझे मरतुकडे गाडो बघ तिथे बांधलेले. हा त्यांना मात्र माझी चावल लागते. हा पण त्यांना हे माहित नाही की मी त्यांच्यासाठी आलो की तुझ्यासाठी. फार शहाणी जनावर, ज्ञानी, तत्वज्ञानी. अरे कोणतेही तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडायचे नाही. हेच त्यांचे तत्वज्ञान. चल आटप लवकर. हा शाखा उठायच्या आत उचल मला इथे. अरे तो बघत असताना जर का तू मला उचलले ना तर तुझ्याही डोळ्यात पाणी येईल रे, पाणी. सहन होणार नाही रे त्याला, माझे निर्माण सहन होणार नाही. अद्याप तरी नाही. अजून किंचित अवकाश आहे. आणि तुझी रे काही कशाला? हे बघ तू काही असा एका सरळ रेषेत ठगला नाहीस. मग सहजासहजी एक रेषीय मरण तरी कशी येणार तुला? अजून इथे थोडे महाभारत आहे म्हटले. पण एक लक्षात ठेव बेटा, आपल्या आयुष्याचा भले असा अवतार झाला असे तुला वाटतही असले, अरे पण तू म्हणजे साक्षात अवतारच आहेस अशी मानणारी थोडी बहुत माणसे आहेत. आणि त्यातली काही दृष्ट खलनायकही आहेत. अरे नाही अवताराची भीती वाटते ना दृष्टांना. म्हणजे याही अर्थाने तुझे जीवन अगदी अयशस्वी झाले नाही म्हणा. अरे तुझेही पुन्हा तेच. अरे यश काय आणि बहुमत काय, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत इतकेच. आणि तुला सांगून ठेवतो, अरे यश म्हणजे माणसाच्या अमर्याद सामर्थ्याला त्याच्या तृप्त मूर्खपणाने घातलेली मर्यादाच. शिवाय माणूस म्हणजे असला भंपक प्राणी आहे की नाही बघ, ज्याला आपल्या यशासाठी
आपण यशस्वी झालोय हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदार लागतात. म्हणजे अरे म्हणजे असं बघ, सहस्त्र डोळ्यांचा पिसारा धुंदीत फुलून ओल्या अंधारी पावसात एकटा नाचणारा मोर, किंवा किंवा खोल खोल अरण्य गर्भात पानांच्या लक्ष लक्ष पाकळ्या नाळून झिरपणारा कोकिळेचा स्वर, किंवा किंवा रात्रीच्या मादक गूढ अंधारात आसमंत मोरून टाकणाऱ्या रात राणीचा मंथर सुगंध. अरे या कुणा कुणालाही आपले यश सिद्ध करण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी साक्षीदारांची गरज नसते. ते खरंय रे, पण तू तर अपयशी मानतो ना स्वतःला. हा मग तुला हा साक्षीदार कशासाठी लागतो सांगता? हा 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 साक्षीदार नाहीये माझ्यासाठी. साक्षीदार नाहीये रे, साथीदार म्हणलं होतं. अरे इतके वर्ष भनंग भटक्या म्हणून का होईना जगलो ते फक्त याच्यामुळे. आणि आता याला सोडून जाताना कालच्यासारखी थांबा, या इकडे या. हळू सावकाश, सावकाश. थांबा गुरु. हे पाणी घ्या, हे पाणी घ्या. तुम्ही पडून राहा बरं. आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं, आता कशाचाही त्रास करायचा नाही, कुणाकडेही पाहिजे नाही. मी आहे ना तुमच्या बरोबर इथे. आता जरा बरं वाटतंय बघ. अरे छातीच कोंडून गेली होती. तो वेळाच आला होता आता इथे. अरे कालपासून सारखा दिसतोय. तो बघ आता कसा पळून गेला बघ. दिसतोय का त्या झाडापाशी? तो बघ. हो. कुठला वेळा? ओ कसला वेळा गुरु? हा, तिथे फक्त 2-3 झुडपे आहेत बाबळाची बस. आणि त्यांच्यावर एक चिंधी ती हलते वाऱ्याने, एवढेच. गुरु तुमचे भास काही थांबायला तयारच होत नाही तो. अरे भास, भ्रम, अरे माझे की तुझे? भास, भ्रम. अरे सिनेमा बघा, सिनेमा 4 आण्यामध्ये सिनेमा.
अरे सिनेमा बघा हो सिनेमा. अरे फक्त 4 आण्यामध्ये सिनेमा सिनेमा सिनेमा. अरे मुंबईची राणी दिल्लीचा राजा सिनेमा सिनेमा सिनेमा. अरे सिनेमा बघा हो सिनेमा. अरे फक्त 4 आण्यामध्ये सिनेमा बघा सिनेमा सिनेमा सिनेमा. अरे मुंबईची राणी दिल्लीचा राजा फक्त 4 आण्यात सिनेमा 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 सिनेमा. अहो सिनेमा बघा हो सिनेमा बघा हो फक्त 4 आण्यामध्ये सिनेमा सिनेमा सिनेमा. अरे मुंबईची राणी दिल्लीचा राजा सिनेमा 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 सिनेमा. अरे फक्त 4 गाण्यात सिनेमा बघा रो बघा. फक्त 4 आण्यामध्ये सिनेमा मुंबईची राणी दिल्लीचा राजा. अरे बरं झालं बुवा एकदाची गिळ भेटली मला गिरायक. अरे डिंचक डान डान. अहो सिनेमा बघा फक्त 4 आण्यात सिनेमा. गुरु गिरायक बरं झालं बुवा. अहो सिनेमावाल्यालाच मिळणार सिनेमा पाहायला आपल्या भडंग आयुष्याचा. हा हे बघा नाही म्हणू नका. वासा सिनेमा तुम्हाला परत पाहायला नाही मिळणार पा. अहो तसे एकट्याचे 4 आणे घेतो मी. पण तुम्ही दोघांनी पाहिला ना तर 3 जाण्यात मामला मिटवेल मी. अरे काय पटला का सौदा. काय 3 आणे वय अरे त्यापेक्षा तू एक कर 8 आणे उसने दे मला. म्हणजे कसं तुझा हा सिनेमा पण बघू आणि पोटातही काही ढकलता येईल आम्हाला. अरे असं म्हणतोस वय मित्रा. अरे दिलेस तर. अरे माझ्याकडे तेवढे पैसे असते ना तर नक्की दिले असते बा तुला. रात्री तुझ्यासारख्या अनोळखी मित्राला सुद्धा. पण काय ना आज जर तुम्ही यो सिनेमा नाही पाहिला ना तर आज उपाशी झोपावं लागणार हो मला. 2 दिवसापासून बोनी नाही झाली हो माझी. हो आता चालायचंच. अरे रे फारच वाईट. पोटातली भूक फारच वाईट. काय काय पेलावे लागते माणसाला नाही का. पण हो तुझ्या या सिनेमाच्या डब्यात मला कालीचा रस नाही बाबा. हा माझ्या शाखाला मात्र आवडतो बरं का सिनेमा बघायला. उधारीवर दाखवणार असेल तर दाखवतात. तो तुझे 4 आणे कधी ना कधी परत करेल. अरे माझा शब्द आहे शब्द. हे बघ आमच्याकडे पैसे नाही पण हवे असल्यास आमचं एक गाडव घेऊन जाऊ शकतोस तू. असंही आता उद्यापासून आम्ही. अरे तुमचं गाढव नेण्याचा गाढवपणा मी करू असं म्हणताय बाय. हा अरे काय करू मी त्या गाढवांचं. अरे बसू त्याच्यावर. अरे त्याच्यावर बसलो काय आणि नाही बसलो काय या लोकांच्या दृष्टीने मीच गाढव करणार पा. हा वाणी जिथे स्वतःचं पोट भरायची की मारामार त्यात त्या मुक्या जनावराचं पोट भरायची ऐपत हवी की नको. हा वायपत नसेल ना तर माणसाने गाढवच काय बायको सुद्धा पाळवणे असं म्हणतायत पा. काय अहो थांबाव पाहुणं. शब्द कुठे अर्थ घेतायत तुम्ही. बरं ते जाऊ द्या. बाबाजींना घेऊन कुठे निघाला तर तुम्ही. त्यांच्या घरी. त्यांच्या. अरे शाखा प्रत्येक जण शेवटी निजधामाच जात असतो बघ. कुठे बसलो काय माहिती. सिनेमा बघा सिनेमा सिनेमा सिनेमा. अहो 4 आण्यात सिनेमा बघा सिनेमा. मुंबईची राणी दिल्लीचा राजा सिनेमा 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 सिनेमा. गंमतच आहे राव सगळी. अरे उलट मला तुझीच गंमत वाटते बाबा. अरे इथे या असल्या निर्मनुष्य पठारावर तुला कसली डोंबल्याची गिराईके भेटणार आहे सांग ना. हा तेही असल्या करकरीत वेळी. अरे इथे या तुझ्या सिनेमाच्या डब्याचा काय उपयोग सांग. काय बाबाजी. अहो बाबाजी या धंद्यात ते करावंच लागतंय बा. समोर माणसं नाही दिसली ना तरी ओरडावंच लागतं. अहो गावात काय आणि मसनात काय कुत्रे कुठे मुतणार ना त्या तंगडीवर करूनच. वय हो गुरु. अरे आता मला कशाचीच गरज नाही. घे बाबा घे. तू सुद्धा आता खुड्यागत करायला लागलास बघ शाखा. खुड्या. अरे
भूक फार वाईट असते रे बाबा, फार वाईट. कुठचा रे तू लेका? हा? कुठचा? अहो फार बरं वाटलं ना. अहो इतक्या वर्षांनी मला कोणीतरी इतक्या सलगीने विचारलं. अहो फार बरं वाटलं. अहो लाख माणूस आहात बाबाजी तुम्ही. अहो तुमच्यासारखी माणसं भेटली ना की आयुष्याचं सार्थकच झालंय म्हणायचं पा. अहो तसा मी कुठला आहे तर मलाच माहित नाही. आणि करतोस तरी काय? अहो सध्या ही सिनेमाची खटपट. अविरंगी डप्पा पेटी डोक्यावर ठेवायची आणि गावगावी भटकायचं आणि पोरा बाळांना सिनेमा दाखवायचा, हात गोल गोल फिरवून. वय आणि त्या टोपलीत गारुड्याची वाटतंय ती टोपली. काही सापबीप पाडलेत का? हा? अहो तसं म्हणा. म्हटलं तर तसा सिनेमा मला. अहो म्हटलं तर गारुडे नाही. सापांची टोपली आहे खरं, पण त्यात साप बीप काय नाही. अहो त्याच्यात माझी 2-4 जडीबुटी औषध. अहो आणि माझ्या आईने घर सोडताना ती दिलेली शकुनांची नाणे आणि अंगाऱ्याची डबी. अहो असं आहे काहीतरी त्याच्यात. म्हणजे ज्या टोपलीत तुझे विषारी साप सुखाने नांदले, तिथे त्याच टोपलीत या तुझ्या जुन्या आठवणी तू अत्तरकुपी सारख्या सांभाळून ठेवल्यात. हा? अहो माझी आई सांगायची पा की मुंगूस दिसला ना की माणसाने असं शुक शकून मानून हारळून जाऊ नये. साप असतोच की त्याच्या आजूबाजूला. वा. मग हे सिनेमाचे वेळ, हे हलत्या फिरत्या नाचऱ्या चित्रांचे वेळ कधी घुसले तुझ्या डोक्यात? हा? बाबाजी मला शेवटी नीटच कळालं का की हे असे साप बीप नाचवून आणि पैसे गोळा करायचे दिवस संपलेत आता. अहो माझे आणि या लोकांचे. अहो आता लोकांना काय पाहिजे माहिती तुम्हाला? अहो आता लोकांना पाहिजे की नाचरी सुंदर सुरेख चित्रे, त्या उपाड्यांच्या बावल्या, तो अयोध्येचा राजा, मगध देशाचे साम्राज्य आणि गंधार नरेशचे ते महाभारत, भांजे आणि ती मुंबईची राणी. आणि तुम्हाला सांगतो दिल्लीचा राजा. कोण लायगा शिवाजी को, आणि त्याचे ते तथ्य. आता हे पाहिजे लोकांनी. अहो आणि तुम्हाला सांगतो असं तसंही माझं त्या साप नाचवायचं धंद्यात मन लागतच नव्हतं पा. अहो ते असे 4-5 हात असलेले नाक पकडायचे आणि आपल्या बुट्टीत कोंबायचे. यात काही मन लागत नव्हतं गड्या. वय दिले सोडून त्यासला मी. मग ह्यो सिनेमाचा डब्बा घेतला फिरायला. पण तुम्हाला सांगतो त्याच्या आधी 2 रुपयाची कामं करून पाहिजे पा. ते अशी चोंगे बदलायची. ते काही जमलं नाही हो महाराजा. आणि आता फुकट तर मी कोणाकडनं घेत पण नाही. त्यात तुमच्या योगड्याला गड्या अहो सिनेमा दाखव म्हणताय फुकटात. अरे रे बाबा हे तुला दाखवतो मी सिनेमा. अरे ये 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 ये. अरे देखो 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 देखो. अरे मुंबई की रानी, दिल्ली का राजा. अरे सिनेमा देखो, सिनेमा 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 सिनेमा. अरे कोई तो देखो रे. देखो देखो देखो. अरे सिनेमा देखो, सिनेमा 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 सिनेमा. अरे मुंबई की राणी, दिल्ली का राजा. अरे त्यांची प्रेम कहाणी बघा रे, बघा बघा बघा. सिनेमा बघा, सिनेमा सिनेमा सिनेमा. अरे असा अहो बोलल्या खेरीज आमचा सिनेमा सुरूच होत नाही पा. अहो तुमचं तर सोडा हो. तुमच्या जागी मी जरी उद्या इथे असतो आणि या बोकांना डोळे लावून हा सिनेमा पाहिला असता ना, मी तुमच्या द्वारी बोमनलो असतो. अरे बघ रे बेटा बघ, सिनेमा बघ.
वा, अरे कुठल्या अजब तुम्हीच घेऊन गेलास तुम्हाला. काही क्षणांपुरता मी सगळंच विसरून गेलो होतो. आता मी कुठे आहे? अरे माझ्या गुरूंना मी कुठे घेऊन चाललोय? अगदी माझं पोट रिकाम आहे हे सुद्धा पार विसरून गेलो होतो. गुरु, गुरु तुम्ही सुद्धा पाहून घ्या नाही गंमत. अरे अरे बघितला की आता हा? तू बघत होतास डोळे लावून, तेव्हा मलाही दिसलंय सगळे. म्हणजे अरे रेखा, तू तू नुसत्या वेगाने धावणाऱ्या त्या तबकडीवरची चित्रे पाहत राहिलास. पण ती कुणाची होती हे काही कळले नसेल तुला, नाही का? अहो बाबाजी, अहो तुम्हाला तरी माहिती का मी यांना कोणता सिनेमा दाखवलाय तो? हा? अश्वत्थामा. अश्वत्थामा. अरे बाप राराच्या, हा तर चमत्कारच आहे बुवा. अहो मानलो गुरु तुम्हाला. ते सोड, ते महत्वाचे नाही. आणि एक सांगू, या या शाखाला ते अजूनही पटलेले नाहीये. अरे या जगात चमत्कार वगैरे काहीच नसतात. मी हो म्हणजे त्या सिनेमात काहीतरी युद्ध चालू होतं, ढाली तलवारीचं, धनुष्य बाणाचं, महाभारतासारखं काही. पण नीट नेमकं काही समजलं नाही मला बुवा. पण हो, कृष्ण दिसला होता एकदा, डोक्याला मोरपिसाचा मुकुट लावलेला. मग मग कपटाने पांडव पुत्रांचा संहार करून त्या त्या कुमारांची हत्या करण्यात आली. त्या गोरी पातकाची शिक्षा म्हणून भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या त्या डोक्यावरील समंतकमणी काढून घेतला आणि म्हणाला, तुझ्या तुझ्या डोक्यावरती ही ओली भरभरती जखम कधीच बरी होणार नाही. तू अमर होऊनही असाच दारोदार युगानी युगे भिकाऱ्यासारखा भटकत राहशील. जखमेवरती लावायला तेल मागत, पण तुला मुक्ती मिळणार नाही. मुक्ती मिळणार नाही. अहो वय गुरुदेव, अहो असंच दाखवलंय बा मी त्या सिनेमात. खोटे, साफ खोटे. अरे अरे हे सिनेमावाले काहीही दाखवतात. गुरु, अहो गुरु, सिनेमावाले काही खोटं नाटक दाखवत असतील. आत्ताच सोडा, त्या सिनेमातनं मला काही नीट समजलं नाही. नुसत्या चित्रांच्या सत्य दिसल्या. पण हो, अश्वत्थामाच्या दंतकथा चांगल्याच माहिती आहेत मला. अरे अरे शाका, अजूनही असा कसा कच्चाच राहिलाच बघ तुझ्यात. अरे अरे अगदी माझी मरायची वेळ आली तरी तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये. अरे विसरलास का इतके शिकवलेले? विसरलास? हो गुरु, दंतकथा वगैरे काही नसते. कथा ही कथाच असते किंवा वदंत असते. हे तुम्ही मला कित्येक तरी वेळा सांगितलं, पण तरीही. अहो मी काय सांगतोय तुम्हाला? अहो तुमचं दोघांचं काय बोलणं चालू आहे ना मला काही समजत नाहीये. पण सिनेमा संपला, विषय संपला. अहो मला जरा पूर्ण अंधार पडायच्या पलीकडच्या गावात जायचंय, तेव्हा जरा गायचंय मला. तर ती तुमची एखादी गाढव नेली तर चालेल का हो मी? अरे नाही म्हणजे मगाशी हाच म्हटला होता बुवा. अरे अरे एकच कशाला, दोन्ही घेऊन जा की. अरे गुरुदेव, सत्संग, अरे बाबा जा, याच्या बरोबर जा. मगच पासून पाहतोय आम्ही. यो तुम्हाला गुरुदेव गुरुदेव म्हणतोय. नाही तुम्ही फार विद्वान दिसतात, त्यात तर काही शंकाच नाही म्हणा. मी ठरलो असा आपला गावंडळ, नकल्या गावंडळ माणूस. अहो माझी आपली काही गावठी कोडी आहेत पा. हा पण काय का नाही, मला ना आता पलीकडच्या गावात जायचं, लईच लवकर जायचं मला. पण काय ना मी सतत बडबड करत राहतो गड्या. अहो मला माणसांशी बोलायला आहे ना फारच आवडतं. माणसंच भेटत नाही तशी. अरे बरं ते जाऊ दे, तुमच्याकडे पैसे नाहीत ना. अहो म्हणून काय झालं, माझी गोड्यांची उत्तर द्यायला पैसे लागत नाही बा. गोड्यांचं उत्तर बरोबर द्यायचं,
जर कोड्यांचं उत्तर चुकीची दिली ना तर तुमची गाड होईल मी कबूल का? कोडी अरे वय कोडीच. अरे रोगच लागतं बाबा त्याला सोडवायला. पण तुझे गुरु आहेत ना, अरे सोडवतील किती कोडी. तयार का? तयार. तयार. हा. सांगा दोघांपैकी कुणी खातो गिळतो पण चावत नाही, नाचतो हलतो पण फिरत नाही. अरे सांगा पाहू कोण? समुद्र. हार वा, एकदम बरोबर उत्तर दिलं पा. आता पुढचं कोड. अंधार खाऊन प्रकाशात येत, हळद पिऊन हिरवं होत, निळ्याकडे बघून लाल होत आणि शुभ्र दात दाखवत असत. अरे आता सांगा पाहू कोण? अंधार, हिरवं, लाल, पिवळं, शुभ्र. छे छे बुवा, काहीच सुचत नाहीये. अहो तुम्ही गुरु. डाळी आणि डाळिंबाचे झाड. हार वा गुरुदेव, वा वा वा. आता पुढचं कोड तर एकदम सोपं आहे हो. ऐका नीट. काळ्यात पांढरं, पांढऱ्यात तांबडं आणि तांबड्यात काळ, डोळे आहे पण चेहरा नाही आणि रक्त आहे पण मांस नाही. अरे सांगा पाहू कोण? चल शाका, आता तुझी पाळी. अरे या गुरुचे नाव मातीत नको घालवस म्हणजे झाले. काळे, पांढरे, तांबडे, चेहरा, डोकं, रक्त. हा, कलिंगड. बरोबर की नाही? अरे वा बुवा, एकदम बरोबर उत्तर बरोबर उत्तर दिला पा तुम्ही. आता पुढचं कोड. आता पुढचं कोड सांगा. नीट कान देऊ नाही का? मारल्याखेरीज बोलत नाही आणि मारणाऱ्याला शाप देत नाही. सांगा पाहू कोण? घंटा. हा अच्छा, माझे सगळे जंडात चुकत चाललंय वाटतं तुमच्या विषयीचे पण. बरं ते जाऊ द्या. पण मात्र आता शेवटचं कोड. पण त्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो, तुमचे गुरु फारच विद्वान, थोर, महान असणार. तुमची गुरु शिष्याची जोडी लईच महान असेल. पण याच्या पुढचं कोड उत्तर, याच्या पुढचं जे कोड आहे ना त्याचं उत्तर नाही येणार पा तुम्हाला. ए, थांब थांब बाबा. अरे तू कितीही कोडे घाल, कसलेही, उत्तर मी देईनच. अरे जेव्हा माणसाला शब्दातून कळत नाही ना, तेव्हा सिनेमातूनच दाखवावे लागते त्याला. म्हणून तर हा सगळा उपद्व्याप करावा लागतो ना. हा? जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार मी काय बोलतोय ते. जाऊ दे. बरं बोल, तुझं ते शेवटचं अवघड कोडं बोल. हे बघा, नंतर शब्द फिरवायचा नाही. जर तुम्ही कोड्यांची उत्तर चुकीची दिली ना, ही तुमची गाड नेहमी सांगून ठेवतोय तुम्हाला. वय ऐका मग आता शेवटचं कोड. नीट कान देऊ नाही का? पंजोबाने त्याच्या पंतूला विचारलं की अरे सांग रे बाबा, तू माझ्या बारशाच्या दिवशी अशी सतत दाढी का विंचरत होतास? आता हे सांगा, केव्हा, कुठे, कधी आणि कसं घडलं ते? अरे सांगा. अरे समजलं नाही का? अरे पुन्हा ऐका, नीट कान देऊ नाही का? पंजोबाने त्याच्या पंतूला विचारलं की अरे सांग रे बाबा, तू माझ्या बारशाच्या दिवशी अशी सतत दाढी का विंचरत होतास? आता हे केव्हा, कुठे, कधी आणि कसं घडलं ते सांगायचं. काही खोटं नाटक कोड घालतो. कसं शक्य आहे? पणजोबाच्या दहाव्याच्या दिवशी पंतू, आणि तोही एवढा की दाढी अशी विंचरतो. एवढी मोठी दाढी असलेला पंतू कसा शक्य आहे? काही खोटं नाटक कोड घालतो. अरे शाका, अरे अशी घाई करून डोक्यात राग घालून घेऊ नकोस. अरे इतके शिकवलेले विसरलास का तू सगळे? सांग बरे, शिकणे म्हणजे काय?
शिकणे म्हणजे हा शिकणे म्हणजे आपल्याला अगोदरची माहीत असलेली गोष्ट पुन्हा नव्याने शोधून काढणे. मग आता करणे म्हणजे काय तेही सांग. करणे म्हणजे आपल्याला माहीत असलेली गोष्ट इतरांना दाखवणे की ती गोष्ट आपल्याला माहीत आहे. अरे वा वा वा. अरे तुम्ही दोन्ही गुरु शिष्य लय धन्य आहात पा. अहो मग आता शिकवणे म्हणजे काय तेही सांगून टाका राव. शिकवणे म्हणजे इतरांनाही आपल्यासारखे बरेच ज्ञान आहे याची जाणीव करून देणे. आपण सारेच विद्यार्थी आहोत, सतत शिकणारे. आपण सारेच करते आहोत, करणारे. आणि आपण सारेच शिक्षकही आहोत, शिकवणारे. अहो हे तुमचं काय चालू आहे ना, आता माझ्या डोक्याच्या वरून जायला लागलंय पा. माझी कोड्यांची उत्तर काय तेवढी द्या आणि मला जाऊ द्या कडे इथे. उत्तर देऊ म्हणतो. वय ठीक आहे, पण मी नाही, माझा शिष्यच उत्तर देईल याचे. कोण मी? अरे नाही हो गुरु. अरे ते पाठ डोक्यावरून गेलं की कोण याने घातलेलं. नाही मी नाही. अरे डोक्यावरून गेले ना मग झाले. आता फक्त डोळे बंद करून एक वेळा नीट विचार कर. ते कोडे पुन्हा नीट आठव. सगळे समजेल, समजेल. आपोआप उत्तर उमटेल बघ तुझ्या तोंडू. ऐक भल्या माणसा, तुझ्या कोड्याची उत्तर ऐक. हे कसे घडले सांगतोय मी, नीट कान देऊन ऐक. एका गावात 20 वर्षाचा देखणा पण गरीब दारिद्र्य तरुण होता. संपत्ती मिळवण्यासाठी त्याने एका 60 वर्षाच्या कुरूप पण श्रीमंत अशा बाईशी लग्न केले. मग हा तर त्या तरुणाने त्या 60 वर्षाच्या म्हातारीशी लग्न केले खरे, पण त्या म्हातारीला एक मुलगी होती 40 वर्षाची. आणि त्या म्हातारीला जो मुलगा होता तोही 20 वर्षाचा. म्हणजे गंमत बघा, त्या तरुणाला त्या म्हातारीशी लग्न केल्याबरोबरच आपल्याच वयाचा म्हणजेच 20 वर्षाचा नातू मिळाला होता. पण मग तुम्ही पुढे पुढे सांगा काय झालं ते. पण त्या नातवाला हे सहनच होत नव्हतं की आपल्या घरातला पैसा असा परक्या पुरुषाने कपटाने आपल्या आजीशी लग्न करून पळवला येते. मग त्या तरुणाने दाखवलेल्या त्या युक्तीप्रमाणेच त्यानेही अजून जास्त कुरूप पण श्रीमंत अशा 70 वर्षाच्या म्हातारीशी लग्न केले. आणि त्या 70च्या म्हातारीला जो मुलगा होता तो 50 वर्षाचा. आणि हाच तो 50 वर्षाचा मुलगा त्या तरुणाच्या बारशाच्या दिवशी सतत आपली दाढी विंचरत होता. होय, काय दिलं की उत्तर बरोबर? जिंकलो की नाही मी? उत्तर आणि कुणाला? गुरु काय डोळे तू इथं होता ना? तो कोणी घालणारा सिनेमावाला? एवढ्यात आपली गाडी घेऊन कसा सुद्धा झाला तुला पुन्हा? अरे शाखा, अरे शांत हो. अरे असा आक्रस्ताळेपणा करू नकोस. कोणता सिनेमा? खस्ता माणूस? अरे काय बोलतोयस तू? सत्संग आणलो. गुरु हे काय घडतंय इथे? मला तर काही समजत नाही गुरु. ही झपाटलेली जागा तर नाही ना पठारावरची? अरे या चराचरातील प्रत्येक कण झपाटलेला आहे. ते ओळखून घ्यावे लागते इतकेच. कसले भास होत आहेत तुला?
अरे या पठारावर केव्हापासून आपण दोघेच आहोत, फक्त दोघेच. मूर्ख मूर्ख आहे मी, ठाण मूर्ख. हो, तो वेडा, तो 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 आपली गाडवे घेऊन पसार सुद्धा झाला आणि मी एकटाच बडबडत होतो केव्हाचा. हो हो, खूप खूप साथ सोबत केली होती हो त्यांनी आपली. अरे अरे शाका, अरे तू काय बोलतोयस हे तुला कळत नाहीये. हा. आज आज मी तुला जे जे म्हणून सांगेन ते नीट ऐक, लक्षात ठेव. नंतर ऐकायला नाही भेटणार. गुरु सोडा होते ते नेहमीच ऐकत आलोय मी, पण आपली ती गाडवे. गुरु गुरु तुमच्या अशा विक्षिप्त वागण्याचा त्रास होतो मला. अरे अरे तेच तर सांगतोय ना, पण तुला ते कळतच नाहीये. अरे अरे भास भास, याविषयी तू मला काही प्रश्न विचारले म्हणून हे सगळे घडले. तसे घडले काहीच नाही. अरे आपली गाडवे देखील बघ, आहे तशीच आहे, तिथेच बांधलेली. बघ बघ. म्हणजे गुरु इथं तो सिनेमावाला कोडी घालणारा आला नव्हता? म्हणजे मी सरळ स्वप्नच पाहत होतो की काय? गुरु गुरु काही सुचत नाही मला, पण मला एवढंच वाटतंय गुरु, ही झपाटलेली जागा आहे गुरु, आणि इथे काहीतरी भयानक घडणार आहे गुरु. भयंकर भयानक गुरु.